कोटी कोटी यज्ञ नित्य जाचा नेम राम एक हरिनाम जपता घडे हरिमुखी गाता हरपली चिंता त्यांनाही मागुता जन्म घेणे एका जनार्दनी न घ्यावा संशय निश्चयसी होय हरिरूप हरिमुखी गाता हरपली चिंता त्यांनाही मागुता जन्म घेणे शांतम शाश्वतम प्रमेय मनगम निर्वाण शांतिप्रदम ब्रह्माशंभ फणींद्र सेव्य मनीषम वेदांत वेद्यम विभुम रामाख्यम जगदीश्वरम सुरगुरुम माया मनुष्यम हरिम वंदेहम करुणाकरम रघुवरम भूपाल चूडामणिम नान्यास्पृहा रघुपतिर्दये स्मदीये सत्यं वदामि च भवानखिलान्तरात्मा भक्तिं प्रयच्छ रघुपुङ्गवं निर्वरामे कामादिदोषरहितं कुरु मानसं श्री गुरुचरण सरोज रज निज मनु मुकुर सुधारी बरनो रघुवर विमल जसु जोदायक फलचारी बुद्धिहीन तनु जानिके सुमीरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देहु मोही हरहु कलेस विकार हे दुख भंजन हे दुख भंजन मारुति नंदन हे दुख भंजन मारुति नंदन सुन लो हे हरि पुकार पवन सुत विनती मार चमकला जिजाऊच्या पोटी ओ सिंह जन्मला घडविले स्वराज जेणे सुखावली प्रजा परश्री माते समान असा होता माझा राजा थेंब थेंब रक्ताची आठवण येते राजे तुमची कधीच विसरणार नाही राज तुम्हा नमन करण्याला नमन करण्याला नमन करण्याला विठाल विठाल
करणीचे करू नका. जेणे नये जन्म यमाची यातना, ऐसिया साधना करा काही. हरिमुखी गाता हरपली चिंता, त्या नाही मागुता जन्म घेणे. संप्राप्त सेवेकरता निवडलेला अभंग, प्राप्त असणाऱ्या शत्रुविंदांच्या कानाच्या तृप्तते करता, अंतकरणाच्या समाधाना करता, लोक मनाची मशागत करून शांती सद्भावाची ज्यांनी बीज रवली, विश्व ऐक्य भावाचं ज्यांनी गुंफण घातलं, अज्ञान ध्वांत विध्वंसक परब्रह्म मूर्ती शांती ब्रह्म एकनाथ महाराज यांचा अज्ञानाने पछाडलेल्या समाजाला साधना करण्याकरता प्रवृत्त करतायत. विठ्ठल 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 अभंगाचं चिंतन करण्यापूर्वी वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे छोटासा परिहार द्यायचा, तो म्हणजे असा, आणि तो क्रमप्राप्तही ठरेल. भगवंताच्या कृपेने साधू संतांच्या आशीर्वादाने किसन बाबांचा चालत असलेला हा पुण्यतिथी महोत्सव कितवं वर्ष आहे? 27 वर्ष झाले या ठिकाणी हा उत्सव आपण या ठिकाणी सर्वजण परिसरातली सर्व ग्रामस्थ मंडळी करतायत. खरं तर काय माहिती आहे का, सप्ताहाचा उद्देश काय आहे? आदर्श मनुष्य आणि चांगला माणूस तयार व्हावा यासाठी उत्सव केले जातात. ही या पाठीमागचं गूढ रहस्य आहे. आणि त्यासाठी तुम्हाला चांगला माणूस तयार व्हायचा असेल तर त्याकरता परमार्थच करावं लागणार आहे. किती कीर्तन ऐकले हे महत्वाचं नाही, ते नोटीस करत नाही. कीर्तन ऐकल्यानंतर परिवर्तन किती झालं हे अत्यंत महत्वाचं आहे. तुम्ही किती खाऊ शकता हे महत्वाचं नाही आहे. खाल्लेलं पचतं किती हे महत्वाचं आहे. तुम्ही किती ऐकताय हे महत्वाचं नाही, ऐकलेलं अनुष्ठान किती करताय हे अत्यंत महत्वाचं आहे ना. मला असं वाटतंय 27 वर्ष झाले हा उत्सव या ठिकाणी गोरक्षनाथाच्या या सानिध्यात अत्यंत देखण्या स्वरूपाचा उत्सव आपण या ठिकाणी करतायत. उत्तम ते ठाव रम्य स्थळ अशी प्रसन्नता या ठिकाणी आल्यानंतर पाहायला मिळते. महाराष्ट्राचा सर्वे जर केला, संपूर्ण ऑल ऑफ कंट्रीमध्ये तुम्ही जा, मला तरी माझ्या नजरेत तरी एवढा मोठा डोम मी पहिल्यांदा माझ्या जीवनात पाहिला. मी एवढा मोठा, मला गंगाधरराव डाके नाना वगैरे तात्या वगैरे ह्या मंडळींनी सांगितलं 5 कोटी ओनली 1-1.5 महिन्यात जमवली हो. बीड कशातच मागं नाही, सगळीकडेच पुढे. चला, कळणाऱ्यांना कळेल. अत्यंत उंचीचे माणसं आहेत, संप्रदायात देखील चांगलं काम आहे. खरं तर महाराष्ट्रात बीड ही संतांची भूमी आहे. किसन बाबा हे आपल्याला लाभलेलं खऱ्या अर्थाने आपल्या सर्वांचं हृदय आहे. मी तर भाग्य समजतो. बरीचशी जण या ठिकाणी कीर्तन करण्याकरता कितीतरी वर्ष निघून गेले, पण इथं कीर्तन करण्याचा काही चान्स काही मिळाला नाही. आणि इथं कीर्तन करण्याकरता भाग्य लागतं. एक तोला मोलाचं वाक्य सांगेल, यहाँ पर कीर्तन करणं म्हणजे मला असं वाटतंय सगळ्यांना इथं कीर्तन करा वाटतं. यहाँ कीर्तन करना सबको ऐसा लगता है यहाँ कीर्तन होना चाहिए, लेकिन जिसका होता है, जिसका भाग्य होता है, और किसन बाबा जिन्हें बुलाते उसका ही कीर्तन यहाँ पर होता है. हा, जे खरं तर बाबांनी ठरवल्यानंतर या ठिकाणी मला असं वाटतंय कीर्तन होऊ शकतं. भाग्याचा उदय तेह जोडे संत पाय. मी सकाळी धुळ्यापासून कीर्तन करून आलो आणि आल्यानंतर खरं तर जो थकवा होता 300-400 किलोमीटरचा, तो आल्यानंतर बाबांचे चरण स्पर्श झाले आणि तो थकवा माझा निघून गेला. शांती ब्रह्म व्यक्तिमत्व ते म्हणजे नवनाथ बाबा. अखंड अगरवता हुनी असती तयाची विनय हेची संपत्ती. जय जय म्हणती ती अर्पिती माझ्याच्या ठाई. शांत दांत जीवन ज्यांचं आहे ते नवनाथ बाबा. हे सगळ्यांचं आपलं हृदय आहे आणि तो महात्मा इथं बसलेला आहे. भाग्यवान माणसं आहेत. मी तोला मोलाचं वाक्य सांगेल, हम तो नवनाथ बाबा नहीं बन सकते ना, नवनाथ बाबा नहीं बन सकते, लेकिन नवनाथ बाबा की तो बन सकते है ना. म्हणजे त्यांचे तर होऊ शकतो ना, आपण त्यांचे होऊ शकतो. म्हणून खऱ्या अर्थाने अत्यंत गोड अशा प्रकारचा उत्सव या टेकडीवरती चालू आहे. सर्वांनाच या ठिकाणी वंदन करतो. कीर्तनाच्या साथी करता महाराष्ट्राचं त्या ठिकाणी गायन क्षेत्रातील अत्यंत उंचीचं व्यक्तिमत्व, स्वर साधनेचे पुजारी. खरं तर काय नाही, स्वरांनी तुमच्या गाण्याची वाट पाहिली पाहिजे. शब्द समाजापर्यंत पोहोचण्याकरता मला असं वाटतं त्यात भाव अत्यंत महत्त्वाचा आहे. आणि हे निहायक व्यक्तिमत्व आहे ते म्हणजे कैलास महाराज. त्यांच्याकरता एकदा जोरदार टाळी. आज महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यात त्यांचा आवाज जाऊन पोहोचलाय. ही भगवंताची ज्ञानोबरांची कृपा आहे. त्यांनाही वंदन आहे. दुसरे स्वर साधनेचे पुजारी आमचे तुकाराम बुवा, अत्यंत उंचीचा आवाज आहे, आळंदीहून या ठिकाणी उपस्थित आहेत. आपणास देखील वंदन करतो. ही सगळी त्या ठिकाणी गडाची टाळकरी मंडळ आहे. सगळ्यांना वंदन करतो. शेकडो विद्यार्थी ज्यांनी घडवले मृदंग क्षेत्रामध्ये, सगळ्यांचा मृदंग एकीकडे आणि या व्यक्तीचा मृदंगच एकीकडे महाराज. म्हणजे
ती जी ढब आहे वाजवण्याची, मला तरी असं वाटतंय संप्रदायात आणखी तसा काही जन्माला आला नाही भाऊ वादक. अत्यंत गोड आमचे कदम गुरुजी, त्यांनाही वंदन आहे. इकडं प्रमोद महाराज आहेत, आपणासही वंदन आहे. बीड म्हटलं की दत्ता महाराजांची सिस्टम या ठिकाणी आहे. ध्वनी विस्तार यंत्र अत्यंत उत्तम आहे आपलं. आपणास देखील या ठिकाणी वंदन करतो. कीर्तनाकरता सगळीच मंडळी उपस्थित आहेत, सर्वांना मनस्वी वंदन करतो. ज्यांनी महाराष्ट्राला एक लाडका कीर्तनकार दिला, बाल कीर्तनकार, ते आमचे चैतन्य महाराज राऊत, त्यांचे मामा या ठिकाणी उपस्थित आहे. अंकुश महाराज आहेत. आपल्या गावातलं वैभव आमचे अनिकेत महाराज लांडे, विष्णुपंत लोंढे गुरुजी यांचे शिष्य आहेत. एक 2-4 नावं समोर येतात वादनात, त्यांचं नाव चांगलं आहे, त्यांनाही वंदन आहे. बसलेली सगळी मंडळी, सगळ्यांचं नाव घेणं काही शक्य नाही. मी तुमचं नाव घेतो, उखाणा घेऊन घेतो. किसन बाबाच्या चरणारविंद फूल वाहतो वाकून, किसन बाबांच्या चरणारविंद फूल वाहतो वाकून, तुम्हाला चरित्र विकसित झाल्याशिवाय राहणार नाही. ती ताकद अध्यात्माची आहे. हे संतांनी हेरलं. अध्यात्म हे परमोच्च सुख आहे, हे संतांनी हेरलं. समाजाच्या पाया पडतात. एक साधक नाथांकडे आला, साधना केल्यानंतर, भजन केल्यानंतर भोगात बदल करण्याची ताकद असेल तर नक्की आम्ही भजन साधना करू. त्यावेळी शांती ब्रह्म एकनाथ महाराज म्हणतात, भोगात बदल करण्याची ताकद आहे ना साधनेमध्ये, भजनामध्ये. हरी कृपे त्याचा नाश झाला, हरी कृपे त्याचा नाश झाला, हरी कृपे त्याचा नाश झाला, हरी कृपे त्याचा नाश झाला. एका जनार्दनी झालं नाही. नाव घेतो, छत्रपतींचा मान राखून. विठ्ठल मानवी जीवनामध्ये खऱ्या अर्थाने 2-3 गोष्टी विषय अज्ञान आहे. ऐका, पहिली गोष्ट अज्ञान आहे ती देवाविषयी अज्ञान, दुसरी गोष्ट अज्ञान आहे ती संतांविषयी अज्ञान, आणि तिसरी गोष्ट अज्ञान आहे ती जगाविषयी अज्ञान. प्रसंगी एखाद्या वेळेस तुम्हाला देवाच्या स्वरूपाची ओळख झाली नाही तरी चालेल, जग कळालं नाही तरी चालेल, पण संत जीवन कळणं अत्यंत महत्वाचं आहे. संत जीवन कळणं, संतांचं अंतरंग आणि संतांचं बाह्यरंग कळणं अत्यंत महत्वाचं आहे. संतांचं अंतरंग आणि संतांचं बाह्यरंग कळण्याकरता त्याला माणूसच व्हावं लागेल. बरोबर ना? बरोबर. संतांचं अंतरंग आणि संतांचं बाह्यरंग करण्याकरता त्याला संतच व्हावं लागेल, त्याला संत व्हावं लागेल. तुका मने अंगी भावे ते आपण, तुका मने अंगी भावे ते आपण, तुका मने अंगी भावे ते आपण, तुका मने हरीचा महिमान येईल
समुद्रची जाणती दुर्लभ ह्या गती अनेक अशी. संत जीवन करण्याकरता त्याला संतच व्हावं लागेल. मला सांगा, समुद्र किती खोल आहे हे समुद्राच्या काठावरती बसल्यानंतर कळेल का समुद्रात फिरायला गेल्यानंतर कळेल? माऊली बोलत चला जरा. चांदीचं नाणं माझ्या खिशात आहे, मला उत्तर देत चला. चला चला बोलत चला जरा. समुद्र किती खोल आहे हे समुद्राच्या काठावरती बसल्यानंतर कळेल का समुद्रात फिरायला गेल्यानंतर कळेल? बोला. समुद्रात फिरायला गेल्यानंतर कळेल. समुद्र किती खोल आहे हे समुद्राच्या काठावर बसल्यानंतरही कळणार नाही, समुद्रात फिरायला गेल्यानंतरही कळणार नाही. त्याला समुद्रात खाली उतरावं लागेल आणि त्याची खोली बघावं लागेल ना, तेव्हा समुद्राची खोली लक्षात येणार आहे. तसं संत जीवन करण्याकरता त्याला संतच व्हावं लागेल. माऊली तुम्ही कुठले? हा, ढेकनमोह. कठीणच गाव आहे पण तुम्ही चांगले आहात. हा माऊली मला सांगा, आकाशाला कवटाळायचंय. माझा स्वभाव थोडस घालीन लोटंगण मोकळं पटंगण, असं काही लोड घेऊ नका बरं. हा, आकाशाला कवटाळायचंय तर आकाशापेक्षा हात बारीक पाहिजेत का आकाशा एवढे पाहिजे? आकाशापेक्षा मोठे पाहिजे. विठ्ठल श्रवणीय का नाही? 70 वर्ष उगाच घातली का म्हणा परमार्थात म्या नाही. उंचीची माणसं आहे. मला असं वाटतंय आकाशाला कवटाळायचं असेल तर आकाशापेक्षा हात मोठे पाहिजे. तसं संत जीवन करण्याकरता त्याला संतच व्हावं लागेल. संत कधी जगाला मिरवत बसत नाही. आम्ही संत आहेत, घिसे पिटे नसतात संत, कधी मिरवत बसत नाही. चातुर्य लपवी महत्व हरवी, पिसेपण मिरवी जगा माझी. संत संतांचं कार्य झाकून ठेवण्याचा प्रयत्न करतात. तुम्ही जशा तुमच्या मौल्यवान वस्तू झाकून ठेवण्याचा प्रयत्न करतात ना, तसं संत संतांचं कार्य झाकून ठेवण्याचा प्रयत्न करतात. तुम्हाला बाजार कुठला आहे? बाजार बाजार कुठला आहे बाबाजी? ढेकन मोहच का? अरे वा, मग तर काय विषय. बाजार तुम्ही जर बाजारात गेलात तर बाजाराला गेल्यानंतर जो भाजीपाला वगैरे तुम्ही बाजार करून आणलाय, जाताना बाजाराला नाही आम्ही जातो म्हणून म्हटलं, आणि त्यात काय नाविन्य राहिलं नाही. आता हे दळण वगैरे आणणं म्हणजे आपल्यासाठी काय मोठी गोष्ट नाही. ते तो पुरुषार्थच म्हणावा लागेल. आता काय या पलीकडे काय असणार आहे? आपण जर तो भाजीपाला बाजार वगैरे करून आणल्याच्या नंतर तो भाजीपाला आपण गल्लीत ठेवतो की वाट्यावरती ठेवतो? हा, तात्या कुठे? माग आहे का? क्या बात आहे तात्या, वा. जो बाजार आपण आणलाय तो आणल्याच्या नंतर भाजीपाला आहे तो गल्लीत ठेवता की वाट्यावर ठेवता? कुठं ठेवता? घरात ठेवतो ना. घरात ठेवतो आपण भाजीपाला, घरात ठेवतो. पण कदाचित जर तुम्ही बारामतीला गेलात आणि बारामतीहून जरा चप्पल हार वगैरे काही आणला, तिथून ते एखादा दागिना वगैरे तिथून जर आणला, बऱ्याचशा काही कामासाठी बारामतीलाच जावं लागतं म्हणजे, आणि तिथं जर तुम्ही काहीतरी आणलं, कुडकं वगैरे काही मौल्यवान वस्तू जर तुम्ही तिथून आणल्याच्या नंतर तुम्ही ती गल्लीत ठेवता की घरात ठेवता? हो, काही चप्पल हार वगैरे महिला मंडळ आणल्याच्या नंतर कुठं ठेवतो आपण? तो घरात. घरातल्या आतल्या घरात, आतल्या घरातल्या आतल्या घरात, आतल्या घरात तो कपाट असतो. कपाटात कप्पे, कप्प्यात कप्पे, कप्प्यात कप्पे. ते काही मेळ लागत नाही. आम्ही आता आमचे पाकिट दिले ते आम्हाला मेळ लागत नाही. कुठं ठेवले? तुम्हाला काय मेळ लागणार आहे? मला सांगायचं काय, पूर्वी कपाट वगैरे नव्हते. ऐका ना, पूर्वी कपाट वगैरे नव्हते, घागरी असायच्या बरोबर. त्यातच सोने नाणं ते सगळं पैसा त्यात असायच्या. आता घागरी गेल्या आणि कपाट आले, घागरी गेल्या आणि कपाट आले. कपाट का आले? एकमेकाच्या अंतकरणात कपट आलं म्हणून कपाट आले. विठाल तुमच्या मौल्यवान वस्तू झाकून ठेवण्याचा प्रयत्न करतात ना, तसं संत संतांचं कार्य झाकून ठेवण्याचा प्रयत्न करतात. संत महात्मे गेल्यानंतर संत संतांचं ज्ञान, संत संतांची समाधी आणि संत संतांची कीर्ती पाठीमागे ठेवतात. संत गेल्यानंतर संत संतांचं ज्ञान पाठीमागे ठेवतात. गेले दिगंबर ईश्वर विभूती, गेले दिगंबर ईश्वर विभूती, गेले दिगंबर ईश्वर विभूती, गेले दिगंबर ईश्वर कीर्ती जगाची, कीर्ती जगमाची, गेले दिगंबर
रात्रीच्या कीर्तनात त्या वडनेर भैरवला त्या बॉनी प्रमाण दिलं, त्या प्रमाणाची काही संगती लागली नाही. त्या बॉनना म्हटलं प्रमाणाची संगती दृष्टांत सिद्धांत मला बोलायचं काय, प्रमाण विषय चाललाय कुठं, प्रमाण वेगळीकडेच देत आहे. म्हणे महाराज प्रमाण जाऊ द्याव पण मग ठेवण कस का होती ठेवण, असे नमुने भेटते की. पण इथं गडाला इथं काय ऊन आहे महाराज, इथं गड आहे, इथं काय ऊन आहे. हजारो काही गायक खाली बसलेले आहेत. मला सांगायचं काय, संत महात्मे गेल्यानंतर नामा म्हणे देवा गेले मुनिजन, राहिले ते ज्ञान जगा माझी, किंवा गेले योगीराज अनादि मी आदी, राहिल्या त्या समाधी जगा माझी, आणि गेले दिगंबर ईश्वर विभूती, राहिल्या त्या कीर्ती जगा माझी. संत महात्मे गेल्यानंतर संतांचं कार्य, संत ज्ञान आणि समाधी पाठीमागं ठेवतात. गेल्यानंतर मी तोलामोलाचं वाक्य सांगेल, ऐकणारे उंचीची माणसं आहेत. संत कभी स्वर्ग नहीं जाते, ऐका टेकडीकर, संत कभी स्वर्ग नहीं जाते, जहां जाते हैं वहां स्वर्ग बना देते हैं, वहां स्वर्ग बना देते हैं. ही संतांची विशेषता आहे. आणि पापी कभी नरक नहीं जाता, पापी कभी नरक नहीं जाता, जहां जाता है वहां नरक बना लेता है. संतांची उंची आहे महाराज. काय माहितीये का, विद्वान व्यक्तीचा शब्दाचा प्रभाव बुद्धीवरती पडतो, विद्वान व्यक्तीचा शब्दाचा प्रभाव बुद्धीवरती पडतो, पण संतांच्या शब्दांचा प्रभाव जीवनावरती पडतो, जीवनावरती पडतो. ते संतांचं जीवन आहे महाराज. मला सांगा, तुम्हाला शिरा माहिती आहे का? शिरा माहिती आहे तुम्हाला? नसेल माहित तर किचन मध्ये शिरा, म्हणजे माझ्या शिराला त्रास होणार नाही. शिरा तुम्ही तो शिरा बनवता, मस्त अक्रोड वगैरे, पिस्ता वगैरे, बदाम, मनुकी त्यात असतात ना, बरोबर, लाडकी बहीण असतात ना त्यात शिरा वगैरे. आणखी काय असतं, केसर, पहिलगामचं तेवढं चालेल आपल्याला, केसर वगैरे. सुंदर तो पदार्थ, तो शिरा तयार झाल्याच्या नंतर तो आपल्याला शिरा अत्यंत सुमधुर गोड लागतो खायला, भक्षण करायला, देवांना चांगलं तयार होतं. मला सांगा, तो जो पदार्थ गोड तयार झालाय तो असलेल्या पदार्थामुळे गोड लागतोय का न दिसणाऱ्या पदार्थामुळे गोड लागतोय? हा, साखर दिसते का त्यात? नाही, पण शिरा गोड लागतोय. तसं किसन बाबा इथं दिसत नसेल, पण त्यांची आजही ती क्रांती, ती स्पंदन दरवळताय, ती दरवळताय. ही संतांची खऱ्या अर्थाने ही त्यांच्या जीवनातली विशेषता असते, ही संतांची विशेषता असते. म्हणून मला सांगायचं काय, संतांची ती तळमळ आहे. पिटू भक्तीचा डांगोरा या उक्तीने संत महात्मे तुमच्या आमच्या पाया पडतात. ग्राउंड लेवल पर्यंत संत जातात. काय स्वार्थ नाही त्यांच्या जीवनात, एकच स्वार्थ, समाजाचं हित व्हावं, समाजाचं कल्याण व्हावं, हा त्यांच्या जीवनातला उदात्त हेतू आहे. या पलीकडे साधूची संतांची काही अपेक्षा नसते, काही अपेक्षा नाही. अरे जे शांती ब्रह्म एकनाथ महाराज तुमच्या आमच्या पाया पडतात, त्या शांती ब्रह्म एकनाथ महाराजांचा अधिकार काही सामान्य नाहीये. मुघल सत्तेची राजवट असताना त्याही काळात कथा कीर्तन मंदिर उद्ध्वस्त केल्या गेली, परमार्थ बंद पाडला गेला. त्याही काळात नाथ महाराजांनी परमार्थ जिवंत अर्थात तेवत ठेवण्याचं काम त्या काळात नाथ महाराजांनी केलं. प्रपंच परमार्थस्य संयोगेन सत्कृतः प्रतिष्ठानस्य देवाय एकनाथाय ते नमः. प्रपंच आणि परमार्थ या दोन्हीचा समन्वय साधत जगासमोर एक आगळा वेगळा आदर्श ठेवला ते शांती ब्रह्म एकनाथ महाराज. नाथ महाराजांचं जीवन श्रीमंत, शांत आणि संत. काय 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 श्रीमंत, शांत आणि संत, एकमेव असे संत आहेत की जे श्रीमंतही आहेत, जे शांत आहेत, जे संत आहेत. ते संत, ते शांती ब्रह्म एकनाथ महाराज अज्ञानाने पछाडलेल्या समाजाच्या पाया पडतात, की साधना करण्याकरता प्रवृत्त करतात. काय माहितीये का, विज्ञानात साधने वापरली जातात, पण अध्यात्मात साधनाच वापरली जाते. अध्यात्मात साधना वापरली जाते. विज्ञानावरती आमचा विश्वास आहे, पण अध्यात्म आमचा श्वास आहे. विज्ञान गतिदायक आहे, अध्यात्म सद्गतिदायक आहे. विज्ञानाने तुमचं चातुर्य विकसित होईल, पण अध्यात्मामुळे तुमचं भूल गई
भोगात बदल करण्याची ताकद आहे. मुष्टीभर पोयासाठी गाव सोनियाचे दिले गा. शबरी मातेने आयुष्याकडे लोट केलं. वाट पाहण्याची क्षमता असेल तर परमार्थ या ट्रॅकवरती या, अन्यथा येऊ नका. वाट पाहण्याची क्षमता परमार्थात असली पाहिजे. शबरी मातेने आयुष्याकडे लोट केलं. कब दर्शन देंगे, कब दर्शन देंगे राम परम हितकारी. हे रस्ता देखत शबरी की उमर गई सारी. रस्ता देखत शबरी की उमर गई सारी. आयुष्याकडे लोट केलं शबरी मातेने. ये रे माझ्या रामा. काय हो, ये रे माझ्या रामा. 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 तुमच्यासाठी ते पुण्याहून आले, तो 2 कीर्तन करून इथं आले. आणि काय माहितीये काय, कैलास महाराजांचा आवाज हा श्रवणीय आवाज आहे, बरोबर ना? श्रवणीय आवाज आहे. बऱ्याच जणांचा आवाज सहनीय असतो. विठ्ठल आयुष्याकडे लोट केलं शबरी मातेने. शबरी कहती थी देशवासियों, ओ कहती थी राम आएंगे, राम आ ही गए. आम्ही कुठल्या पक्षाचे नाही बरं. ज्याचं पांडुरंगावरती लक्ष तो आमचा पक्ष. आम्हाला काय घेणं देणं पक्षाचं काय नाही. एरवी तरी काय चाललंय तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे. कशाला पक्षाची बाजू घ्यायची. पण काही माणसं आवडतात. मोदी हे तो ठीक है, अगर योगी पंतप्रधान बन गए ना तो गूगल पर भी नहीं दिखेंगे. विठ्ठल काही माणसं, गडकरी माणूस हा मला रस्त्यामुळे आवडतो. ऍटलिस्ट आम्ही 4 तासात हा प्रवास मॅक्झिमम काटून घेतला. याचं कारण फक्त गडकरी रावचे रस्ते काय आहेत. नितीन गडकरी नाव नव्हतं पाहिजे, नितीन रोडकरी नाव पाहिजे होतं, आहे का नाही? नितीन रोडकरी नाही, नितीन पुलकरी नाव पाहिजे होतं. आणखी सांगू का, नितीन रोडकरी. विठ्ठल भोगात बदल करण्याची ताकद आहे. ग्राउंड लेवल पर्यंत जातात, समाजाच्या पाया पडतात. अरे बापा हो, अये बापा हो, काय करा करा रे बापानो साधने हरीचे. चरित्र विकसित झाल्याशिवाय राहणार नाही. ती ताकद अध्यात्माची आहे. हे संतांनी हेरलं. अध्यात्म हे परमोच्च सुख आहे. हे संतांनी हेरलं, समाजाच्या पाया पडतात. एक साधक नाथांकडे आला. साधना केल्यानंतर, भजन केल्यानंतर भोगात बदल करण्याची ताकद असेल तर नक्की आम्ही भजन साधना करू. त्यावेळी शांती ब्रह्म एकनाथ महाराज म्हणतात, भोगात बदल करण्याची ताकद आहे ना साधनेमध्ये, भजनामध्ये. हरी कृपे त्याचा नाश झाला, हरी कृपे त्याचा नाश झाला. Jana
खाली काही झालं नाही. शांती ब्रह्म एकनाथ महाराज आपल्याला उपदेश करतात की आज्ञा करतात. हो माऊली बोला. उपदेश करतात की आज्ञा करतात? हा, उपदेश करतात की आज्ञा करतात? हा, आपल्याला आज्ञा करतायत. कारण करा रे बापांनो, कराच आपल्याला आज्ञा करतायत. भीक मागतो त्या आज्ञाची अवज्ञा होऊ देऊ नका. फक्त ही संतांची ती तळमळ आहे, सकल संतांची तळमळ आहे. जागा रे जागा रे जागा रे जागा रे जागा रे गोपाळानो राम नामे जागा. ही सकल संतांची अपेक्षा आहे, सकल संतांची. आता जागा जागा, आता जागा जागा, आता जागा रे बाईनो जागा. असं आता जागा जागा, आता जागा जागा, आता जागा रे बाईनो जागा. आता जागा जागा, आता जागा जागा, आता जागा आता जागा जागा, आता जागा जागा, आता जागा. हे चोर निघाले लाडून
असल्यानंतर खरं तर ज्यांनी बोलावले त्यांचं वेटेज वाढतं, ऐकणाऱ्यांनाही चांगलं ऐकायला मिळतं आणि कीर्तनकाराचंही वेटेज वाढतं. चांगली माणसं असली की वेटेज वाढतं ना. नाहीतर कधी कधी काय होतं डाकेनाना, गायक चांगले असतात वादक येड्यावानी करतात, वादक चांगले असले की टाळकरी येड्यावानी करतात, हे सगळं जमून आलं की बसलेले येड्यावानी करतात. पण इथं सगळं असं जमून आलंय. होतं ना कधी कधी गाव जवळ आलं की बैल येड्यावानी करतात, पाहुणे कुणी आलं की पोरं येड्यावानी करतात, इकडे माहेरचं कुणी आलं का हे येड्यावानी करतात, आणि 4 वाजले की पियानारा येड्यावानी करतात. विठ्ठल संतांची अपेक्षा आहे. कर्म मार्ग, भक्ती मार्ग, योग मार्ग, अनेक प्रकारची साधनं आहेत. पण मला असं वाटतं नाम असं साधन आहे ते ईश्वरापर्यंत पोहोचण्याचं अत्यंत सोपा प्लॅटफॉर्म आहे. काय माहितीये का, साधना करत असताना साध्य जर उंचीचं असेल तर साधना माणसाला कठीण अजिबातच वाटत नाही. फक्त साध्य उंचीचं असलं पाहिजे, साधना अजिबात कठीण वाटत नाही. महाराज आम्ही ग्राउंड लेवलची सामान्य लोक, आम्ही संसारात नेमकी प्रपंच करत बसायचा की परमार्थ करायचा. काही नाथांचे अभंग वाचत जा. पक्षी अंगणी उतरती ते का गुंतवणिया राहती, या पद्धतीचं थोडंसं जीवन जगण्याचा प्रयत्न मानस ठेवा. तुम्हाला नारळ माहिती आहे, नारळ सगळ्यांना माहीतच आहे. नारळाच्या आत कवटी असते, कवटी माहिती आहे सगळ्यांना. कवटीच्या आत खोबळा असतो, खोबळा बरोबर. तो खोबळा त्या कवटीला चिटकतो का माऊली? चिटकतो नाही चिटकत. मग त्यात खोबळा नाही का? आहे. त्या खोबळ्यासारखं जीवन आम्हाला जगता येईल का? चिकू माहितीये का तुम्हाला? चिकू बाबा, चष्मावाले बाबा, चिकू तुम्ही नाही चिकू, पण चिकू माहितीये तुम्हाला. चिकू मध्ये बी असतं, ते बी, काळं बी, ते बी त्या चिकूला चिटकतं का? नाही चिटकत. मग त्यात बी नाही का? आहे. त्या बियासारखं आम्हाला संसारात राहता येईल का? शेळी माहितीये तुम्हाला? शेळी सगळ्यांना शेळी माहितीये. तलावात गेल्यानंतर ती किती अंतरावरून पाणी पिते हो? 500 फूट अंतर. मग अगदी तलावाजवळ जाते, अलगद गुडघे टेकवते, अलगद स्वच्छ पाणी पिते, येणाऱ्या जाणाऱ्याला आहे तसं स्वच्छ पाणी ठेवते, बरोबर ना? शेळीसारखं जीवन जगण्याचा प्रयत्न करा. म्हैस माहिती आहे का तुम्हाला? म्हैस माहिती आहे का? किती अंतरावरून पाणी पिते ती? माऊली आपली कुठेतरी भेट झाली नाही झाली? पाण्यात जाती, बरं हवं तेवढं पाणी पिती, तिथंच पाणी पिती, तिथंच सगळी घाण नासडा करून टाकते. संसारात राहत असताना आजच्या कीर्तनातलं एवढं वाक्य घरी घेऊन जा, कीर्तन सफल होईल माझं. जीवन जगत असताना म्हशीसारखं राहू नका, शेळीसारखं जीवन जगा. एवढं जरी आजच्या कीर्तनात घेतलं तर माझं कीर्तन सफल झाल्याशिवाय कीर्तन सफल होईल. पण आयुष्य निघून जातो लोकांचं, कधी भजन नाही हो. संसाराचा धंदा, हे संसाराचा धंदा जन्मभरी केला, मुखी नाही आले कधी राम नाम, मुखी नाही आले कधी राम नाम, मुखी नाही आले कधी राम नाम. संसाराचा धंदा जन्मभरी केला, संसाराचा धंदा जन्मभरी केला, नाही आले गोरोबा काकांना हात नसताना अहो कीर्तनाचा भजनाचा महिमा, थोट्या हातांना कीर्तनात पंजे फुटल्या गेले. ही ताकद भजनाची आणि कीर्तनाची.
थोडंसं गायन करण्याचा नाद आहे, नाहीतर महिला मंडळ म्हणतात कीर्तन बरा करू राहिला मिळाला पण मधून मधून येऊळूच राहिला, असं नको व्हायला, आहे की नाही? आयुष्य निघून जातो, भजन नाही, काय नाही. काय माहिती का, तुम्ही संसारासाठी डोंगर उचला टेकडी कर, ऐका ना, संसारासाठी डोंगर उचला, बायको तुम्हाला थँक्यू पण म्हणणार नाही, अजिबात बायको थँक्यू पण म्हणणार नाही. परमार्थासाठी काडी उचला, टेकडीसाठी काडी उचला, त्याचं बेनिफिट तुम्हाला मिळाल्याशिवाय राहणार नाही. त्याचं बेनिफिट ती ताकद आहे. इथं बघा ना, इथं आल्यानंतर माणसाला समाधान मिळतं, विश्रांती मिळते, ती स्पंदनं इथं आम्हाला मिळतात, ती ताकद आहे, ती बाबांची ती ऊर्जा आहे. इथं बघा माणसाला मंगलता आहे, दिव्यता आहे, रम्यता आहे, प्रसन्नता आहे, घरी सगळी भनभन आहे, इथं समाधान आहे. माणसाला नरकात जायची गरजच नाही, माणसाने फक्त घरी राहावं. काय माहितीये का, आठवलं म्हणून सांगतो, माझ्या कीर्तनातले विनोद थोडेसे फायजे असतात. स्त्री म्हणजे शक्ती आहे, स्त्री म्हणजे शक्ती आहे. तुम्हाला वाटेल पुरुष कोण आहे, पुरुष आहे सहनशक्ती. या पलीकडे काय असू शकतंय? गावात एक सर्कस आली, नवरा म्हटला एखादं माकड घेऊन येतो जेणेकरून तुझं मनोरंजन होईल, तुझ्या मनोरंजनाकरता एखादं माकड घरी घेऊन येतो. बायको म्हटली मनोरंजनाकरता तुम्ही असताना त्याची काय गरज? कळतं तर बघा, थोडंसं जास्त त्रास करून घेऊ नका. आठवलं म्हणून सांगतो, अरुणजी, बायको नवऱ्याला घेऊन हॉस्पिटलमध्ये गेली. अहो डॉक्टर साहेब